तीन बोल शिकलेले आहोत. थाप, तिट तिट तिटता आणि धागी नता. सर्वांना रामकृष्ण हरी. जय जय रामदादा कुंभकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण, जे मुलं नवीन मृदंग शिकत आहेत किंवा ज्यांना मृदंग शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मृदंग वाजवण्याच्या आधी थोडी बेसिक माहिती बघूया. मृदंगाला दोन अंगे असतात. एक म्हणजे शाईपुडी आणि दुसरी धूमपुडी. शाईपुडीवरील वाजवण्याची अक्षरे तिट तिट तिटता, थाप, दिन, ना इत्यादी वगैरे अक्षरे असतात. त्यामध्ये आपण थोडी शाईपुडीवरील माहिती बघू. हा मधला भाग काळसर अक्षर दिसत आहे, याला शाई म्हणतात. यावरचा आहे गजरा, ही आहे चाड आणि शाई आणि चाडच्या मध्ये जे अंतर आहे हा पांढरा भाग आहे, याला लव असे म्हणतात. मृदंग वाजवत असताना महत्त्वाचं म्हणजे थाप. थाप कशी वाजवावी? थाप वाजवत असताना करंगुळी या बोटाचं जास्तीत जास्त वापर करावा. जास्तीत जास्त वापर करायचा. करंगळीचं पहिलं कांड बरोबर शाईवरती टेकलं पाहिजे आणि तीन बोटे 1 2 3 हे थोडे आदर राहिले पाहिजे. करंगळीचा बरोबर वापर करायचा. दुसरा म्हणजे तिट्ट 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 ता. तिट्ट तिट्ट. मृदंगावर बसवण्याच्या आधी प्रत्येक बोल हा टाळीमध्ये बसवावा. तिट्ट 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 ता. ता वाजवायचा कसा? ती म्हटल्यानंतर तीन बोटं, करंगुळी, साईडचं आणि मध्य, तीन. हा झाला ती. ट ला या बोटाचा वापर करायचा. ती ट ती ट ती ट ता ती ट ती ट ती ट ता. हा झाला तिट्ट 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 ता. तिट्ट 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 ता. आणि तिसरा बोल धा गी नत्ता. धा हे अक्षर धूमपुडीवरील आणि शाईपुडीवरील. हे बघा, शाईपुडीवर थाप टाकायची आणि धूमपुडीवर गी हे अक्षर वाजवायचे. गी वरती वाजवायचं. दोन्ही मिळून काय होते? धा. आणि बरोबर होते धा. दुसरा अक्षर आहे गी, ते धूमपुडीवरील वर येतं. गी गी. आणि न म्हटलं की ती. तिट तिट त्याचा न वापर करायचा. न हे न झालं. न ता. ता हे अक्षर डबल आहे, त्यामुळे धूमपुडीवरील खाली आणि इकडून शाईपुडीवर थाप टाकायची. हे थाप आणि इकडून खाली कत बरोबर होते ता. म्हणजे धा गी नत ता. धा गी नत ता. आपण आज तीन बोल शिकलेले आहोत. थाप, तिट तिट तिटता आणि धागी नत्ता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण.